महाभारताच्या काळात चालत आलेली एक पत्नी आणि पाच पती ही प्रथा आजही हिमाचल, उत्तराखंड, किन्नौर, चीनच्या काही भागामध्ये प्रचलित आहे। समाजाने ती प्रथा जतन केलेली आहे। आजही ती पद्धत सुरू असताना समाजामध्ये तिला मान दिला जातो, सन्मान दिला जातो। हिमाचल प्रदेशातल्या किन्नौरमध्ये हा समाज आहे, तो आदिवासी समाज आहे। तर त्यामध्ये एक पत्नी आणि पाच पती अशी पद्धत आहे। पहिल्यांदा ती लग्न करते एकाबरोबर, मग तिच्या भावाबरोबर लग्न केलं जातं, नवऱ्याच्या भावाबरोबर, आणि मग सगळे पाच जण एकत्र येतात आणि सगळे प्रेमाने वागतात, एका घरात राहतात। एक पत्नी आणि पाच पती हे सगळे एकाच घरात राहतात। या प्रथेला तिथे सन्मान दिला जात असला तरी पण मग प्रॉब्लेम्स क्रिएट होतो आपल्याला, असं वाटतं। तसं नाही आहे। ज्याला वाटेल तो त्या पत्नीबरोबर सहवास ठेवू शकतो आणि प्रेम करू शकतो। त्याच्यावर कोणी दुसऱ्यांनी बंधन आणायचं नाही असं समजूत झालेला असतो। आणखीन एक गोष्ट, जर असं वाटलं की त्या पत्नीबरोबर आपल्याला वेळ घालवायचा आहे तर मग काय केलं जातं, तो जो कोणी पाचपैकी एक जण पुरुष असतो तो त्या घरात जातो, तिला घेऊन, पत्नीला घेऊन, आणि तो बाहेर टोपी ठेवतो। बाकी त्यांनी समजून घ्यायचं, तो जोपर्यंत तो टोपी काढत नाही तोपर्यंत मध्ये जायचं नाही। तो टोपी बाहेर काढून येईल त्यावेळेला मग तिच्या इच्छेनुसार दुसरा जाईल। अतिशय समजूतदारपणे ही पद्धत चालली आहे आणि ही भारतातल्या उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये, किन्नौरमध्ये पाळली जात आहे आणि सक्सेस झालेलं आहे। हे बरोबर राहतात, गुण्या गोविंदाने राहतात पती पत्नी, आणि महाभारतातून चालत आलेली प्रथा आहे। समजा आपल्याला असं वाटलं की एखाद्या पती पत्नीचं पटत नसेल, मग फारकत घ्यायचा, त्यांची ती पण प्रथा ठरलेली आहे। ते सगळ्यांची बैठक बोलवतात, दोन्ही पार्टीची बैठक बोलवली जाते। त्या बैठकीमध्ये समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना बोलवलं जातं आणि या बैठकीमध्ये आपल्याकडे एक पद्धत आहे ना, काडी मोड, अजून ग्रामीण भागात आपण काडी मोड म्हणतो, तसं केलं जातं। एक काडी आणली जाते, एक पार्टी त्या बाजूला, एक पार्टी ह्या बाजूला, मग दोन्ही पार्टी म्हणतात का आता आम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे, बरोबर राहायचं नाही त्या मुलीला, त्या मुलाला, मग ती काडी मोडली जाते। अर्धी काडी त्यांना, अर्धी काडी यांना, काडी मोड। या सगळ्या प्रथा आपल्यात आहेत। आपल्या महाराष्ट्रात नसेल, काही नसेल, पण भारतामध्ये अजून चालू आहे प्रथा, आणि यामध्ये काही वाद नाही। त्या बायका कोणत्याही केसेस करत नाही, कोर्टात जात नाही, लग्न लावलं जात नाही धार्मिक पद्धतीने, डायव्हर्स पण धार्मिक पद्धतीने घेतल्या जात नाही। या सगळ्या प्रथा आजही भारतामध्ये जतन केल्या जात आहे। काही दोष नाही। आपल्यासारखं नवरा निघून गेला, लाव केस, बऱ्याच वेळा बायको निघून गेली ना त्यांच्याकडे, तर मग ते पाचही जण तिला समजवायला जातात आणि घेऊन येतात, ती पण परत येऊन जाते, आणि मुलीच्या घरचे पण या प्रथेला खूप सन्मान देतात। आहे ना भारी? आपण विचार करायला हवा। नाही, आपल्याकडे नाही चालणार असं। आपल्याकडे तर उलट आहे, तो पती 4-5 ठिकाणी फिरतो, हे गैर आहे, पण तरी आपल्याकडे चालू आहे। धन्यवाद। धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा।